नमस्कार मंडळी. फ्लावर लावला आहे आपण 4 फुटावर. त्यात आपण आता तिररी मारणार आहोत, जेणं की जमीन भुसभुशीत होईल आणि त्याच्यानंतर आपण करणार आहोत फवारणी. नमस्कार मंडळी, आपण हे पाहताय हे फ्लावरचं रान आहे, जी लागवड आपण केली 4 फुटाच्या अंतरावर. यात आता तिररी मारून घेतलेली आहे आणि आता मग आपण फवारणी करणार आहोत. असं जर गरज पडली की बाबा त्याला बाकीची कामं करायची तर आता पाळी मारायची समजा, तर 1 एकर पाळी मारायला तुम्हाला किती वेळ लागतो? 1 तास. 1 तास लागतो 1 एकर बैलाला. बाकीचं कुठली कामं करता? आणि बाकी औषध मारणं पंपानं. मग कोणतं जरी रान असेल तर साधारणतः एका एकराला तुम्हाला वेळ किती लागतो आणि किती फवारणी लागते? फवारणीला टाइम लागतो जास्त, साधारणतः तरी 3-4 घंटे. 3 तास. 3 तास. आता समजा 10 टाक्या पडतात. हा या आता 15 मिनिटाला टाकी खाली होती. की 5 लिटरची टाकी? हा नाही, नाही. 12 लिटर 12.5. 12 लिटरची टाकी 15 मिनिटात खाली होती. 15 मिनिटात. बरोबर. तर मग ती तसं जर तुम्हाला जर करायचं झालं तर 10 ते 15 टाक्या लागतात. हा बरोबर. म्हणजे जवळपास 120 लिटर. हा 120 लिटर तुम्ही फवारता. ते फवारायला एका एकरला 3 तास लागतात. 120 लिटरचे. त्याच्यात मग 2 मजूर लागू राहिले. एक पाणी वायाला लागतो, 2-3 माणसं औषध कालवायला लागतो. आणि त्यांची रोजाने किती? रोजदारी 500 रुपये रोज. 500 रुपये रोज. हा 1000 आता 700 रुपये. आपण काय केलंय, या मशीनला 75 लिटरची टँक दिली आहे. एकदा भरून त्यात ओतलं की मग घेऊन फक्त चालायचं. तर ते साधारणतः तुम्हाला काय वाटतंय की किती वेळचा? याच्यात आपल्या याच्यातून पंपात लय फरक आहे. हे लय कमी टाइमात होईल. तरी पण एक आहे सर, 4 चालू आहे ना, 4 फवार चालू आहे. 4 चालू आहे ना, ती एकच फवारा चालतं. हे 4 चालते. एका उलट्यात 8 येऊ राहिले ना. असं जायचं आणि तसं यायचं म्हणल्यावर 8 तास तयार हो राहिले. हे 8 तास, हे 4 तास. याच्यात एक माणूस मारू राहिलो. एक माणूस मारू, एकटा माणूस करू ना सगळं. पाणी टाकायचं स्वतः करतात ना सगळं. बरोबर. सुरू केला एकटा माणूस म्हटलं तरी तो करू शकतो.